स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा, निवडणूक कार्यक्रमावरती कोणतीही स्थगिती नाही. सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा आदेश. येत्या 21 जानेवारीला पुढची सुनावणी. नगरपरिषद नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचाराची मुदत वाढवली. 1 डिसेंबरच्या रात्री 10 वाजेपर्यंत उमेदवारांना करता येणार प्रचार. उमेदवारांना दिलासा. शिवसेना भाजप युती बाळासाहेब आणि वाजपेयींच्या विचारधारेची. ही युती कायम राहील. एकनाथ शिंदेंचा रवींद्र चव्हाणांना टोला. निवडणुकीत पैशाचा नुसता पाऊसच नाही तर अतिवृष्टी सुरू. मतांची बोली लावायची बाकी राहिली आहे. राज्यकर्त्यांचा सत्तेचा माज महाराष्ट्र बघतोय. उद्धव ठाकरेंचा सरकारवर घणाघात. कुंभमेळ्यामुळे नाशिकचं पालकमंत्रीपद अडवलंय का? हा तर हिंदुत्वाच्या नावावर चाललेला भ्रष्टाचार. तपोवनातील झाडं तोडू देणार नाही, उद्धव ठाकरेंनी सुनावलं. भास्कर जाधव यांना मातोश्रीवरनं समज. चिपळूणमध्ये रमेश कदमांचा प्रचार केल्यामुळे तणावाचं वातावरण. संजय राऊतांची तोफ पुन्हा धडाडणार. येत्या सोमवारी सकाळी 10 वाजता संजय राऊत माध्यमांशी साधणार संवाद. ज्यांचा मी जीव वाचवला, ज्याच्यासाठी माझं घर फुटलं, त्यानंच माझ्याशी गद्दारी केली. जाहीर भाषणात धनंजय मुंडेंचा दीपक देशमुखांवरती हल्लाबोल. मंत्री संजय शिरसाठांच्या अडचणी वाढण्याची शक्यता. नवी मुंबईतल्या 4,500 कोटींच्या जमीन घोटाळा प्रकरणी चौकशी समिती स्थापन. कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली होणार चौकशी. आणि नांदेडमध्ये बाजार रस्त्यावरती विक्री करणाऱ्या महापालिकेचा विरोध. भाजीपाला विक्रेत्यांनी घातला गोंधळ. लातूर जिल्ह्यामध्ये शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांनी विरोध केलाय. रेणापूर तालुक्यातील मोठेगाव फाट्यावर पोलीस बंदोबस्तात मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी अडवलं. जबरदस्तीनं मोजणीचा प्रयत्न करणाऱ्या अधिकाऱ्यांसमोरच शेतकऱ्यांना विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ठाकरेंविरोधात जाऊन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार रमेश कदम यांचा प्रचार करणाऱ्या भास्कर जाधवांना पक्षश्रेष्ठींकडून समज देण्यात आली आहे. पक्षाला नुकसान होईल असं कोणतंही कृत्य करू नका अशी समज भास्कर जाधव यांना देण्यात आली. त्यामुळे आता भास्कर जाधव नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. बीडमध्ये निवडणूक प्रचारादरम्यान अजित पवारांनी भाषणात रामकृष्ण हरी म्हटल्यानंतर यावर खासदार बजरंग सोनवणे यांनी सूचक वक्तव्य केलं. बीडमध्ये आमची छुपी नाही तर ओपन युती आहे. अंबाजोगाईमध्ये आम्ही एकत्र लढत आहोत असं सोनवणेंनी स्पष्ट केलं. त्यामुळे चर्चांना उधाण आलं. विकासाच्या मुद्द्याऐवजी बीड जिल्ह्यामध्ये दुसरेच मुद्दे चर्चिले जात आहेत. कधी जातीचा आणि धर्माचा मुद्दा पुढे केला जातोय. त्यामुळे लोकशाहीच्या उत्सवात मूळ मुद्दे बाजूला पडतात अशी खंत जयदत्त क्षीरसागर यांनी बोलून दाखवली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमधील युतीबाबत दीपक केसरकर यांनी भाष्य केलं. राज्यात महायुतीचं सरकार असल्यानं युती होणं तार्किक आहे. मात्र तरीही युती करायची की नाही हा निर्णय वरिष्ठ स्तरावर घेतला जाईल. तो सर्वांना मान्य करावा लागेल असं दीपक केसरकर म्हणाले. नांदेडमध्ये शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांनी रस्त्यावर अतिक्रमण करत फुटपाथवरच संपर्क कार्यालय उभारलं. विमानतळ रोड सांगवी इथं हे कार्यालय उभारलं. यावर आता काय कारवाई होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. मीरा भाईंदर महापालिकेच्या हद्दीतील दहिसर चेकनाक्यावरील अनधिकृत बारवर महापालिका आणि काशीमीरा पोलिसांनी संयुक्तरित्या कारवाई केली. पालिकेच्या आदेशानंतरही बार पुन्हा उभे करण्यात आल्यानं ही कारवाई करण्यात आली. गोरेगाव पूर्वेतील वनराई पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका दुकानातून 130 किलो लोखंडी सळ्या चोरीला गेल्या. यावेळी 5 दुकानातही चोरी झाली आहे. दरम्यान पोलिसांनी दोन्ही चोरीच्या घटनांची उकल करत तिघांना अटक केली. बिबट्याच्या बंदोबस्तासंदर्भात बैठक पार पडलेली आहे. वनतारामध्ये 50 बिबटे पाठवले जाणार आहेत. नरभक्षक बिबट्याला ठार करण्याची परवानगीही देण्यात आली आहे. टप्प्याटप्प्यानं बिबट्याचा प्रश्न मार्गी लावणार आहोत असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्पष्ट केलं.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचा मार्ग मोकळा झालाय. नगर परिषदा, नगरपंचायत निवडणुकीला सुप्रीम कोर्टाची स्थगिती नाही. नगर परिषदा, नगरपंचायत निवडणुका ठरलेल्या वेळीच होणार असं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय. आरक्षण मर्यादा न ओलांडलेल्या ठिकाणी निवडणुका घ्या असे आदेश सुप्रीम कोर्टानं दिले. आरक्षण मर्यादा उल्लंघनाच्या ठिकाणचा निकाल निर्णयाला बांधील राहील असं कोर्टानं म्हटलंय. मनपा, जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांमध्ये 50% जास्त आरक्षण नको. 50% आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या सर्व ठिकाणच्या निवडणुका आमच्या आदेशाहीन राहणार असं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय. मंचरमध्ये अजित पवारांना शरद पवारांची शिकवण आठवली. पुढच्या 25 वर्षांचा विचार करून नियोजन करा असं पवार साहेब नेहमी सांगायचे असं म्हणत अजित पवारांनी शरद पवारांचा उल्लेख केला. कराड तालुक्यातील मलकापूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी 21 वर्षीय डॉक्टर तरुण आर्यन कांबळे हा युवक निवडणूक लढणार आहे. तर राष्ट्रवादीकडून हा युवक निवडणूक लढणार आहे. काँग्रेस आणि समविचारी पक्षांनी या युवकाला पाठिंबा जाहीर केलाय. यामुळे भाजप पुढे मोठं आव्हान निर्माण झालंय. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा नगर परिषद निवडणुकीमध्ये भाजपनं शिवसेनेला धक्का देत प्रचाराला धडाका लावलेला आहे. तर भाजप आणि शिवसेनेमधील या वादाचा फायदा काँग्रेसला होण्याची शक्यता आहे. हिंगोली नगर परिषदेच्या महाविकास आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार अर्चना भिसेंनी प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात प्रत्यक्ष मतदारांच्या भेटीगाठींवर जोर दिलाय. शहरातील प्रत्येक वॉर्डमध्ये जाऊन भिसे प्रचार करतायत. त्यांच्यासमोर शिवसेना आणि भाजपच्या दोन्ही उमेदवारांचं आव्हान आहे. कामठी नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या दाव्यावरून भाजप आणि बहुजन रिपब्लिकन एकता मंच यांच्यामध्ये एकमत न झाल्यानं माजी मंत्री सुलेखा कुंभारे यांनी चंद्रशेखर बावनकुळेंवर टीका केली. कामठीमधील जनतेला धमक्या देऊ नका, त्यांच्यामध्ये दहशत निर्माण करून निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करू नका अशा शब्दात सुलेखा कुंभारे यांनी चंद्रशेखर बावनकुळेंना इशारा दिला. ठाकरे गटाच्या विरोधात जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे उमेदवार रमेश कदम यांचा प्रचार करणाऱ्या भास्कर जाधव यांना मातोश्रीवरून समज दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. पक्षाला नुकसान होईल असं कृत्य करू नका असा आदेश भास्कर जाधव यांना मातोश्रीवरून आल्याचं समजतंय. मंचर शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी ही निवडणूक आहे. त्यामुळे उद्याच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी भाजप युतीच्या उमेदवारांना विजयी करा असं आवाहन दिलीप वळसे पाटलांनी केलं. अजितदादा, आम्हाला वेळ द्या. तुमची बारामती आम्हाला आमच्या लोकांना दाखवायची आहे. तसाच विकास आम्हाला मंचरचा करायचा आहे असं वळसे पाटील म्हणाले. लक्ष्मी दर्शन होत असेल तर करून घ्या, पण मतदान इकडे करा असं विधान दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे यांनी केलं. येवल्यामध्ये शिंदे शिवसेना, शरद पवार राष्ट्रवादीचे उमेदवार रुपेश दराडे यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेत भगरेंनी हे आवाहन केलं. दौंडचे भाजप आमदार राहुल कुल नगराध्यक्षपदाचे उमेदवार आणि नगरसेवक पदाच्या 2 उमेदवारांचा फोटो असलेला बॅनर अज्ञातांनी फाडला. त्यामुळे दौंडमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी याबाबत संताप व्यक्त केला. यामुळे दौंडमध्ये निवडणुकीचं वातावरण चांगलंच तापलंय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी संगमनेर नगर परिषद निवडणुकीच्या प्रचार सभेत बोलताना तुम्हाला MIDC पाहिजे ना असं म्हणत थेट उद्योगमंत्री उदय सामंतांना फोन केला. यावेळी शिंदेंनी बाळासाहेब थोरात आणि सत्यजित तांबेंवरही टीका केली. अमरावतीच्या मोर्शीमध्ये नगर परिषद उमेदवारांच्या प्रचारार्थ मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची जाहीर सभा झाली. भाषणादरम्यान मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी आमदार चंदू यावरकर यांचं कौतुक केलं. जनतेच्या, शेतकऱ्यांच्या विकासासाठी जिल्ह्यातील आमदार सतर्क असल्याचा उल्लेख बावनकुळेंनी केला. एकनाथ शिंदेंनी लाडक्या बहिणींच्या संसारासाठी तेला मिठाचा 1500 रुपये दिलेले आहेत. तर आजही तो माणूस लाडक्या बहिणीचे पैसे शासनाकडून आले का नाही हा विचार करतो. त्याचा विचार करायचा आणि धनुष्यबाणाला सांगोला तालुक्यामध्ये निवडून द्यायचं असं आवाहन शहाजी बापू पाटलांनी मतदारांना केलं. वडगाव नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी आता थेट घराणेशाहीच्या रंगमंचावर पोहोचली आहे. नगराध्यक्षपदासाठी वडगाव इथल्या 2च प्रमुख घराणे ढोरे विरुद्ध म्हाळसकर अशी लढत होणार आहे. लोणावळा नगर परिषदेमध्ये सत्ताधाऱ्यांनी मीटरचा अर्थ विजेचा मीटर न घेता आर्थिक मीटर घेतला. त्यामुळे मोठा भ्रष्टाचार झाला आणि नगर परिषद बरखास्त झाली. यापुढे भ्रष्टाचार मुक्त आणि पारदर्शक शासनासाठी शिवसेनेवर विश्वास ठेवून उमेदवारांना निवडून द्या असं आवाहन मंत्री उदय सामंत यांनी मतदारांना केलं.
धनंजय मुंडेंनी परळी नगर परिषद निवडणुकीसाठी घेतलेल्या जाहीर सभेत बोलताना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रवेश केलेले दीपक देशमुख यांच्यावर टीका केली. दीपक देशमुखचा मी जीव वाचवला, त्याच्यामुळे माझं घर फुटलं आणि आता त्यानंच मला सोडलं असं म्हणत मुंडेंनी महायुतीच्या उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन केलं. जळगावमधील धरणगाव नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक कर्मचारी आणि उमेदवारांच्या प्रतिनिधींना प्रशिक्षण देण्यात आलं. या प्रशिक्षणामध्ये उमेदवाराचं नाव, चिन्ह आणि ईव्हीएम मशीनबाबत बूथवरील कर्मचाऱ्यांना आणि प्रतिनिधींना माहिती देण्यात आली. माझ्या लक्ष्मी बोलण्याचा वेगळा अर्थ काढण्यात आला. लक्ष्मी म्हणजे नोटा होतात का, असा प्रश्न गुलाबराव पाटलांनी विचारला. लक्ष्मी म्हणजे माय बहीण पण असते, असं गुलाबराव पाटील म्हणाले. राम खाडेंवर प्राणघातक हल्ला करणारं डोकं कोणाचं हे तपासा. सामाजिक कार्यकर्ते बीडमध्ये सुरक्षित नाहीत, असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते शिवराज बांगर म्हणाले. आमदार सुरेश धस यांच्या कार्यकर्त्यांसोबत राम खाडे यांचे वाद व्हायचे असं विधान शिवराज बांगर यांनी केलं. नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारामध्ये राज्याच्या तिजोरीच्या चाव्या कोणाकडे आणि तिजोरीचा मालक कोण यावर चर्चा होते. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री स्वतः प्रचारासाठी येतात, याचा अर्थ स्थानिक नेतृत्वावर त्यांचा विश्वास नाही, अशी टीका ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते सचिन अहिर यांनी केली. बुलढाण्याच्या मलकापूर तालुक्यातील हजारो शेतकरी पीक विम्याच्या रकमेपासून वंचित आहेत. पीक विम्यासाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेनं कृषी अधिकाऱ्यांना घेराव घातला. येत्या 15 दिवसात पीक विम्याची रक्कम खात्यात जमा झाली नाही तर तीव्र आंदोलन करू असा इशारा दिला. सोलापूर विजापूर महामार्गावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांच्या ऊसाला 3,400 रुपये दर द्यावा अशी मागणी करण्यात आली. मालेगावातील डोंगराळे इथं अत्याचार करून हत्या झाल्याच्या चिमुकलीच्या पीडित कुटुंबियांची कीर्तनकार निवृत्ती देशमुख, इंदोरीकर महाराज आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सांत्वनपर भेट घेतली आणि आर्थिक मदतही केली. यावेळी पीडित चिमुकलीचे आई, वडील, काका आणि आजी आजोबांना इंदोरीकर महाराजांनी धीर दिला. पुण्यातील महात्मा फुले वाडा समता परिषदेला देण्यास फुले प्रेमींनी तीव्र विरोध केलाय. फुलेवाडा वासूची राज्य सरकारनं सदेखभाल करावी, याबाबत कार्यवाही केली नाही तर 4 डिसेंबरला पुढची दिशा ठरवू असा इशारा समता सामाजिक प्रतिष्ठानच्या नितीन पवार यांनी दिला. महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी आणि हास्य सम्राट डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांचं निधन झालंय. वयाच्या 68व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुण्यात अनेक ठिकाणी बिबट्या आढळल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मुळात AI जनरेटेड हे फोटो असल्याचं वारंवार समोर येत आहे. त्यामुळे नागरिक वैतागलेत. बारचे इथल्या म्हाडा कॉलनीमध्ये बिबट्या दिसल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मात्र हा फोटो AI जनरेटेड असल्याचं समोर आलंय. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये वन विभागाकडून बिबट्यांची धरपकड सुरू आहे. जिल्हाभरात शेकडो पिंजरे लावण्यात आले. राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द इथल्या अतुल माळवदे या शेतकऱ्याच्या शेतामध्ये लावलेल्या पिंजऱ्यात एक बिबट्या जेरबंद झाला. जिल्हाभरात आतापर्यंत जवळपास 30 बिबटे जेरबंद करण्यात यश आलंय. इंदापूरमधील भाजप नेते, युवा नेते प्रवीण मानेंनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटेंवर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचं म्हटलंय. नगर परिषद निवडणुकीच्या प्रचार सभेत प्रवीण मानेंनी हे विधान केलं.